इव्हनिंग गाईज. सो फायनली खूप दिवसांनी आम्ही चाललेलो आहे एक फूड ब्लॉगसाठी. आम्हाला एक कॉल आलेला आहे चेंबूरवरून. सो एक्झॅक्ट कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, कसं चाललो आहे आणि एक्झॅक्टली कसला रिव्ह्यू आहे हा तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हे हॉटेल जे आहे हे 85 इयर्सपासून जुनं आहे. 85-90 वर्ष झाली असतील ह्या हॉटेलला, जिकडे आम्ही चाललो आहे. या हॉटेलचा मी रिव्ह्यू देणार आहे आणि तिकडच्या काही खास गोष्टी दाखवणार आहे. माझ्यासोबत आहेत प्राची आहे का, माझ्यासोबत आहे रेश्मा. ॲक्च्युली आम्ही उबेरमध्ये आहोत, त्यामुळे आम्हाला जरासुद्धा लाईट नाही आहे. कशी तरी बाहेरून लाईट मिळाली आहे. सो आम्ही दादरवरून चाललो आहे तिकडे. खूप नाव ऐकलं होतं, गाजलं होतं आणि देवाच्या कृपेने मला आज फोनही आला. सो आम्ही फायनली चाललेलो आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि मी लवकरच तुम्हाला रिव्ह्यू पाठवेल. प्लीज ब्लॉग एंडपर्यंत बघा. टिल देन फायनली मी मिडलला बसली आहे. आत्ता एवढ्या वर्षापासून कधी बसली नव्हती. आणि आमची चौथी मैत्रीण आलेली आहे, राजश्री. से हाय टू. सो फायनली आम्ही आता चाललेलो आहे. लवकरच पोचू, थोडा वेळ जाईल पण पोचू. जरा मी मागे बसली ह्यांची खेचायला. सो तुम्हाला अपडेट करत राहीन. टिल देन बाय. फायनली आम्ही आता पोचतोय फायनली. आणि थोडा ट्रॅफिक मिळाला आम्हाला. इट्स अराउंड 30-35 मिनिट्स लागले. हे कॅमेरा द्यायचं असतं ह्या लोकांना हे असे. सो बेसिकली आम्ही आता पोचत आलोय. मी आज नेल्स बिल्स केले नाही. सो जेव्हा खायचं असतं काही नेल्स बिल्स करायचे नसतात, फक्त खायचं असतं आणि मजा करायची असते. सो बेसिकली पोचतो आहे पुढच्या 5 मिनिटात आणि तुम्हाला दिसेल. पोचलेलो आहे. आता मी एंट्री घेते विजिट. आणि आम्ही आता एंट्रन्स तुम्हाला टाकलं साधंच 4 टेबलाचं. तुम्ही पाहू शकता इकडे असणारी गर्दी. हे आलेले आहेत फ्रेंच फ्राईज, पण आपण ह्याला बटाट्याचे चिप्स म्हणतो. आणि ह्याच्यासोबत त्यांनी सर्व केलेलं आहे दही. हे आलेत साबुदाणा वडे आणि त्याच्यासोबत ही गोड दही सर्व केलं आहे. ह्या त्यांच्या स्पेशल मेथी भजी आहेत, ज्यांना त्यांनी गोल भजी असं नाव दिलं आहे. ही आय गेस कढी असावी आणि त्यांनी कढी सोबत सर्व केलेलं आहे. सो बेसिकली ही त्यांची स्पेशालिटी आहे, जी आहे मिसळ. शेव मिसळ म्हणतात त्याला. आणि ह्याच्यासोबत पाव. ह्यांच्याकडे व्हरायटीज मिसळ आहेत. सो आता आपण टेस्ट करूया कसं आहे काय आणि आपल्या प्रत्येक जणीकडून रिव्ह्यू घेऊया. सो आपण हे आता ट्राय करूया. फार सुंदर आहे. फ्रेंच फ्राईजसारखे लागत आहेत पण खूप हेल्दी आहेत, कारण का फक्त बटाटा डिरेक्टली फ्राय केला आहे. मला वाटत नाही ह्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे लावलं आहे, बिकॉज हा उपवासाचा पदार्थ आहे म्हणून. सो फार सुंदर. आपण पॅकेट करेल. आणि गोड दही याच्यासोबत सूट होत आहे. पण जर लहान मुलांना इकडे यायचं असेल तर लहान मुलंसुद्धा हा खूप एन्जॉय करू शकतात असा पदार्थ आहे. सो ह्याचा गोल भजीचा रिव्ह्यू रेश्मा देईल, ज्याच्यासोबत सर्व केलं आहे कढी आणि सुकी चटणी. अच्छा, ही पुदिना चटणी आहे. गोल भजीचा रिव्ह्यू छान आहे. एकदा खाल्लं की घ्यावीशी वाटते. आणि ओव्हरऑल कशी आहे? मेथीची चव वगैरे लागते का जास्त? मेथी आहे पण कळलं नाही आहे. ओके, ग्रेट. ठीक आहे. राजश्री, तुला काय ट्राय करायचं आहे? साबुदाणा वडा की मिसळ? ग्रेट, चलो. जसं आपलं मराठमोळी पद्धत असतं तसं आहे. दही स्वीट आहे का त्यांचं? जेन्युइन रिव्ह्यूज. गुड. मिसळ आहे ना, खाल्ली पण रिव्ह्यू नीट नाही दिला. मला ना खूप आवडली.
रिव्ह्यू तुम्हाला देते. सुंदर राईट जरा एवढी अप्रतिम आहे मिसळ, नक्की ट्राय करा. बजेट फ्रेंडली रेस्टॉरंट आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. स्पायसीनेस वेल बॅलन्स आहे सगळं. आणि प्लीज तुम्ही ह्या रेस्टॉरंटला विजिट करा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला मराठवाडा थोड्या वेळाने मी तुम्हाला व्हेज थाळी दाखवेल आणि मी एखादी अजून एक मिसळ ट्राय करेन, तुम्हाला सांगेन त्यांची स्पेशालिटी, पण तुम्हाला फार आवडेल. हायली रेकमेंडेड. बजेट फ्रेंडली रेस्टॉरंट आहे. चेंबूरमधलं चेंबूर नाका येथे आहे. मी ॲड्रेस आणि एव्हरीथिंग डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. सो एंडपर्यंत ब्लॉग करा. रेस्टॉरंट हिडन जेम असतात त्यातलंच हे रेस्टॉरंट आहे जे खरंच हिडन जेम निघालं. साबुदाणा वडा, मिसळ पाव, मेथी भजी आणि फ्रेंच फ्राईज, जे ॲक्च्युली फ्रेंच फ्राईजमध्ये स्वीट पोटॅटोचे फ्राईज होते, पण फार उत्तम होते. काय टेस्ट होती. मी बस लिटरली सांगितलं हे हिडन जेमच आहे चेंबूरमधलं. आणि तुम्ही खरंच इकडे या, खरंच ट्राय करा. मी आता इथे बटाटा वडा ट्राय करणार आहे, एक थाळी एक ट्राय करणार आहे आणि मिसळमध्ये मिसळ किंवा वडा उसळ घेईन, पण ट्राय करणार आहे. ह्यांच्याकडे शेव उसळ नावाचा प्रकार आहे, ह्यांच्याकडे ही मिसळ आहे. त्यांच्याकडे मिसळीचे जवळजवळ 5-6 प्रकार आहेत. सो मी ते सगळे ट्राय करणार आहे होपफुली. आणि तुम्ही एंडपर्यंत बघा ही व्हिडिओ, सो तुम्हालाही नॉलेज येईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस आणि सगळं टाकत आहे. हे आम्ही ऑर्डर केलं आहे बटाटा वडा. बटाटा वडा चौघी पण टेस्ट करतो आहे, बघूया ऑथेंटिक आहे की नाही. वडा तर दिसायला फार सुंदर आहे, गरम आहे. त्यांनी आमच्यासाठी तळला परत. ओके, सुक्या चटणीत डिप करून खा. आणि ही पुदिना चटणी आहे त्यांची. कसं आहे? ही मिरची लवर आहे त्यामुळे यात काही बोलू नाही शकत, पण ओव्हरऑल फक्त बटाटा वड्याची टेस्ट काय आहे. ओके, ओ सुपर्ब. तू ट्राय कर. विथ पुदिना चटणी. ओके, आवडला? पाचू प्लीज ट्राय. ही चटणी भी अच्छी है. सो वडा तर फार सुंदर दिसतोय. मला वडा आणि मला वडा आहे ना हा सुक्या चटणीसोबतच खायला आवडतो. मी मस्त सुक्या चटणी करते. स्पायसी कमी आहे. मुंबईच्या साईडला किंवा दादर साईडला आपल्या थोडासा स्पायसी असतो, पण ठीक आहे. मेंटल आहे पण ठीक आहे. सुंदर आहे, स्पायसी कमी आहे, बाकी टू गुड. हा आवाज ना पुन्हा मागवली आहे मिसळ पाव, बिकॉज मी प्रेमात पडली आहे मिसळच्या. मगाशी कसं आम्ही सगळे होतो ना, त्यामुळे मला नीट खाता नाही आलं आणि आता मी एकटीच खाणार आहे. हिलासुद्धा मेथी भाजी फार आवडली आहे, सो हिने सुद्धा अगेन रिपीट केलेली आहे. हिने ना उसळ मागवली आहे, नागा हिला फार उसळ आवडते आणि ही उसळ आता टेस्ट करते आहे, बघूया. आणि हिने विदाऊट फरसाण उसळ मागवली आहे. नाल शी विल टेस्ट. आहे का मस्त कोल्हापूरची झणझणीत मिसळ. तुला आवडतं ना स्पायसी? स्पायसी खूप आवडतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो, सो हे जे काका आहेत ते पण ओनर आहेत. सो हे काका आणि हे ओनर आहेत तिकडचे आणि आम्ही ते खातो आहे. सो फायनली रिव्ह्यूची मागवली आहे आणि पुदिना चटणी. इज दिस द ऑथेंटिक वन? बटाट्याची भाजी पण छान आहे. बटाट्याची भाजी
मीडियम स्पायसी आणि छान. ग्रेट. ओके. ऑइल नाही आहे. फॉरेन रिटर्न. मी ट्राय केला आहे पायनॅपल शिरा. खूप सुंदर आहे, कमी गोड आहे, खूपही आहे. अकॉर्डिंग टू बजेट फ्रेंडली रेस्टॉरंट देणं एवढं काही मी मानलं. उत्तम टेस्ट. फार आवडलं मला. एवढं गोड आवडत नाही तरी पण मी खाते आणि मला फार आवडलं. फार म्हणजे फार छान आहे. घे करू. 1, 2, 3 स्टार. हा मालपो आहे. ॲक्च्युली आम्ही इथे खूप वेळ ठेवला ॲक्टिंग करायला, फोटो तुम्हाला रिव्ह्यूसाठी. टेक असतात ना घ्यावे लागतात त्यासाठी. पण फार उत्तम आहे. थोडा थंड झाला आहे पण खरंच खूप छान आहे. कमी स्वीट आहे. काही काही ठिकाणी खूप जास्त तूप असतं, खूप जास्त गोड असतं, त्यामुळे तो खावासा वाटत नाही. पण बॅलन्स टेस्ट आहे आणि हायली रिकमेंडेड. जर तुम्हाला इकडे येऊन स्वीट ऑर्डर करत असेल तुम्ही हे 2 ऑर्डर करू शकता. मी मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवते. मेन्यू कार्डमध्ये काय आहे काय नाही आहे तुम्ही बघा. आणि थँक्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याप्रमाणे. आणि मी काही गोष्टी थोड्या एंडला बोलणार आहे तुम्हाला, थोडासा एक रिव्ह्यू देणार आहे माझा ओव्हरऑल. तो पण आपण पाहूया. सो फायनली गाईज माझा रिव्ह्यू द्यायचा टाईम आला आहे. सो जसं म्हटलं जातं की प्रत्येक ठिकाणी एक हिडन जेम असतं रेस्टॉरंट, जे बजेट फ्रेंडली पण असतं, ज्याची टेस्टही सुंदर असते. सो तसंच मला एक चेंबूरमध्ये मिळालेलं आहे आणि चेंबूर नाका इथे आहे ते रेस्टॉरंट. चेंबूर नाकाचं रेस्टॉरंटचं नाव आहे भट विश्रांती सेकंड. इकडे मी बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, पण जर तुम्हाला इकडे मिसळ ट्राय करायची असेल ओव्हरऑल मुंबईमध्ये तर तुम्ही इकडे येऊ शकता. सगळीकडेच आहेत मिसळचे स्पॉट्स, पण बजेट फ्रेंडली, वेल हायजिनिक आणि अस्सल मराठमोळी मिसळ कोल्हापूरची असो किंवा कुठची असो इकडे बेस्ट मिळते. मी इथे 3 मिसळ ट्राय केल्या. एक उसळ, एक शेव मिसळ आणि एक वडा उसळ. तिन्ही पण अमेझिंग, अप्रतिम, मज्जा आली. सो आम्ही बटाटा वडा पण ट्राय केला आणि साबुदाणा वडा ट्राय केला. बटाटा वडा तर मज्जाच. साबुदाणा वडा 10 आउट ऑफ 100. सगळ्या मिसळला मी ते 10 आउट ऑफ 100च देणार. खूप उत्तम होत्या. त्याच्यानंतर आम्ही गोल भजी ट्राय केली, जी होती मेथी भजी. अप्रतिम, माझ्या मैत्रिणीला फार आवडली आणि ह्याच्यामध्ये तिने स्वतः त्याच्यात रिव्ह्यू दिला की तिला केवढी आवडली. आणि फ्रेंच फ्राईज तर उत्तमच असतात नो डाऊट, पण ऑइल फ्री होते. त्याच्यानंतर आम्ही पुरी भाजी ऑर्डर केली. पुरी अक्षरशः ऑइल फ्री होती, त्याला जरा पण ऑइल नव्हतं. भाजी लाजवाब. ह्याला पण मी 10 आउट ऑफ 100 देईन. स्वीटमध्ये मी 2 गोष्टी मागवल्या, एक मालपोहा आणि पायनॅपल शिरा. इकडे हाईप एवढं आहे की इकडे स्वीट लवकर संपतं. पायनॅपल शिरा स्वीट होता पण कमी होता. वेल बॅलन्स टेस्ट होती, त्यांचं पायनॅपल पण होतं. काही ठिकाणी पायनॅपल शिरा थोडा आंबलेला टाईप वास येतो, पण इकडचा लाजवाब. तूप बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट्स यूज करतात हे लोक. म्हणजे एवढ्या स्वस्तामध्ये होतं तरीसुद्धा त्यांनी तुपाचं प्रमाण भरपूर लावलेलं. लाजवाब. मालपोहा ऑर्डर केला. मालपोहा तर फर्स्ट टाईम मी असा मालपोहा खाल्ला. बाकीच्या ठिकाणी ओव्हर तूप, ओव्हर स्वीट, तर पण ना डोक्याची मामे नाही होते. सॉरी अबाउट माय फॉल लँग्वेज, बट दिस इज द ट्रूथ. आणि त्यामुळे तो खावासा वाटत नाही, एका बाईटलाच कसं तरी होतं. पण मी फर्स्ट टाईम ह्यांचा अख्खा खाऊन टाकला एकटीने आणि मला तो फार आवडला. वेल बॅलन्स होता, कमी तूप होतं आणि सुंदर होता. त्यालासुद्धा 10 पैकी 100 माल. आय एम नॉट दॅट मालपुआ लवर, बट
स्टील आय लाईक द फूड. इकडचं सगळंच भारी होतं. तुम्ही नक्की इकडे विजिट करा, इकडे ट्राय करा. हे ऑलरेडी प्रसिद्ध आहे बिकॉज हे 85 ते 90 वर्ष जुनं आहे. ऑलरेडी ह्याला प्रसिद्धीची गरज नाही आहे, पण जस्ट बिकॉज मला माझा एक मित्र आहे त्याने चॅलेंज केलं की तुम्ही या इकडे मॅम आणि इकडे येऊन ट्राय करा, फक्त एकदा बघा. आणि मी खरंच आले, मी नमतं घेतलं आणि मला फार आवडली आहे टेस्ट. सो तुम्ही पण विजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे एंडिंगला की एक्झॅक्टली कुठे आहे, काय आहे, कसं यायचं. मी मेन्यू कार्ड टाकते आहे आणि तुम्ही या नक्की विजिट करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक शेअर कमेंट नक्की करा. टिल देन बाय.